काही फायदा होत नाही। 5 जागा तरी मिळतील का लोकसभेच्या इथपर्यंत त्यांची अवस्था आहे। त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांना इथे सातत्यानं प्रचारासाठी यावं लागतं। प्रधानमंत्री काय फार मोठ्या महान उदात्त हेतून इथे येत नाहीये। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येचं राम मंदिराच्या दृष्टीनं प्रचार करतायत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन सुद्धा ते राजकीय प्रचार करतायत। महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचा घेतलेला हा धसका आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा घेतलेला हा धसका आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला धसका आहे आणि राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा घेतलेला हा धसका आहे। म्हणून 48 जागांवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील। मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मागे मतदार नाही, हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं। अभी मराठी पुरावा येतो। हां, प्रधानमंत्री जिथे त्यांना राजकीय फायदा आहे किंवा फायदा करून घ्यायचा तिथेच जातात। मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या 25 जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते। मणिपूरला लोकसभेच्या 2 जागा आहेत किंवा 3 जागा आहेत, त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना मणिपूर महत्त्वाचं नाही। प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोब करतो आणि राजकारण करतो। उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहेत, 85 जागा आहेत जवळजवळ। महाराष्ट्रात 48 जागा आहेत। म्हणून त्यांचं या 2 राज्यांवर जास्त लक्ष आहे। प्रधानमंत्र्यांनी मणिपूरला जायला हवं, प्रधानमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यात जायला हवं, प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे म्यानमारच्या बॉर्डरला जायला पाहिजे। अनेक ठिकाणी जावं अशी देशाची स्थिती आहे। लडाखला जायला हवं, इथे चीन घुसलेला आहे। प्रधानमंत्र्यांनी लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदीव सारख्या देशाशी भांडण केलं, हे सुद्धा राजकारणच आहे। जिथे राजकीय फायदा आहे तिथेच प्रधानमंत्री जातात। त्यांना व्यापक राष्ट्रहित, जनताहित, जनहित या संदर्भात या पक्षाला त्यांच्या आणि त्यांना काही पडलेलं नाही। तो आले ना किती, बापरे 2 लाख। हा, आधी जो रोजगार गुजरातला गेलाय तो घेऊन या। मुंबईतून, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये आपली अर्थव्यवस्था आणि आपला रोजगार हा गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आला। दाऊदची गुंतवणूक इथे येण्याआधी आपल्या बाजूच्या राज्यातली गुंतवणूक जी पळून नेली, जो रोजगार पळून नेला, तो मुख्यमंत्र्यांनी जर इथे आणला तर त्यांचा खरा मराठीपणा आम्हाला दिसेल। अनेक प्रकल्प गुजरातला गेले, अनेक आपल्या आर्थिक संस्था गुजरातला पळून गेल्या। आजही मुंबईला ओरबडण्याचं काम सुरू आहे। महानंदासारखा प्रकल्प, दुग्ध प्रकल्प राज्याचा, बरं का, त्याची सूत्र गुजरातकडे जातात। म्हणजे शेतकऱ्यांच्या नाड्या, दूध उत्पादक, त्या गुजरातकडे जातात। या अनेक गोष्टी अशा आहेत। मुख्यमंत्री दावोसला जाऊन काय करत होते त्यांची संपूर्ण गँग, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही। सरकारी तिजोरीवर त्याला किती भार पडला हे आम्हाला पाहायचं नाही। दाऊदचे आकडे खूप मोठे आहेत, कितीतरी लाख कोटी वगैरे सांगतायत, पण आमच्या समोर एकच आकडा आहे दावोसला असताना जो समोर आला, तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातला 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा।